मनसेचे अध्यक्ष संदीप राणेजी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित माजी आमदार विजय टोपेजी, अविनाशजी, सर्व मंचावर उपस्थित विविध पक्षाचे पदाधिकारी, सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व बंधू, मी सर्वप्रथम संदीप राणेजींना माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो वाढदिवसाची. ईश्वरच्या हीच प्रार्थना करतो आपल्याला दीर्घ आयु मिळावं, आपण सुखी राहा, समृद्ध राहा, खुश राहा, हीच आमची शुभेच्छा आहे. आणि ह्या शहरामध्ये अनेक लोकांनी आम्हाला प्रेम दिलं, साथ दिलं, सगळ्या जाती धर्माने प्रेम आणि साथ दिला. शेवटी हा प्रेमाचा नाता असतो. याच मंचावर सर्वात पहिला सुरुवात केली शुभेच्छाची साजिदरी, आणि त्यांनी हिंदीमध्ये शुभेच्छा दिली. थोडक्यात असं आहे की त्याची भावना स्पष्ट होती, भाषा कुठली होती, पण त्यांनी प्रेमापोटीने त्यांना शुभेच्छा दिली की आपको जन्मदिन की बधाई हो. ह्याला तुम्ही वेगळा अर्थ काढू नका, हा प्रेमाने आलेला. राहिला प्रश्न, मराठीचा अभिमान सर्वांनाच आहे, महाराष्ट्राचा अभिमान सर्वांनाच आहे. देशाचे पंतप्रधान हे सांगायचं राष्ट्रपती हे उद्देश होतं की मला मराठी पण येते आणि हिंदी पण येते, त्याला वेगळा अर्थ लावू नका, तुम्हाला कुठल्या भाषेत पाहिजे मी त्या भाषेत बोलू शकतो. हा त्यांचा एक महाराष्ट्राला प्रेम होता आणि स्नेह होता. मी मुझफ्फर हुसैन साहेबांचाही आप नहीं थे तो मुझे बहुत तकलीफ हो रही थी चुनाव में साथ में, कारण की चांगला शहराचा विकास होण्यासाठी विपक्ष लागतोच. आणि नक्की मुझफ्फर हुसैन साहेब आता त्याची तब्येत आता बरी आहे, ईश्वरची प्रार्थना करून त्यांना पण चांगला श्वास मिळावा. आप नहीं थे इसलिए इतने खड्डे हुए, आप ते असते तर मागे लागले असते. विपक्ष आम्ही जोरात लागलो असतो, आम्ही लागतोच आहे, परंतु विपक्ष असलाच पाहिजे. आणि माझी मनापासून इच्छा आहे की त्यांचा श्वास चांगला राहावा, त्यांनी आराम करावा, परंतु आजारी होऊ नये, ते चांगलं आराम करावा ही आमची शुभेच्छा आहे. आणि नक्की आम्ही गमतीने बोलतो, मुझफ्फर हुसैन साहेबांचं राजकारणामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याकडनं मी त्यांच्याकडनं बरंचसं काही शिकलोय. 5 वर्ष त्यांच्यासोबतही होतो. माझ्याकडे जो काही आहे तो सगळ्यांचं थोडं थोडं मिक्सचर आहे, म्हणजे तुमचं पण थोडंफार मिक्सचर आमच्याकडे आहे. आणि ह्या शहराला प्रगतिशील करण्याचा प्रयत्न करतो. मी परत एकदा संदीप राणेजी यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.